MCA म्हणजेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या MCAच्या निवडणुकीवरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि क्रीडा विश्वात मोठा गदारोळ सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच शरद पवार गट आमदार रोहित पवार यांना या प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे। मुंबई हायकोर्टाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती। त्या विरोधात रोहित पवार सुप्रीम कोर्टात गेले होते, पण तिथे त्यांना दिलासा मिळण्याऐवजी कोर्टाच्या तिखट प्रश्नांचा सामना करावा लागला। नमस्कार, मी प्रथमेश। सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना नक्की काय म्हटले, मिस्चिफ किंवा गैरप्रकार हा शब्द कोर्टाने का वापरला आणि क्रिकेटपटू केदार जाधवने यात कोणती महत्त्वाची भूमिका बजावली, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। हे संपूर्ण प्रकरण जानेवारी 2026 मधील MCA निवडणुकीशी संबंधित आहे। निवडणुकीच्या काही दिवस आधीच 401 नवीन आजीव सभासद म्हणजेच लाईफ मेंबर्स नोंदवण्यात आले। आश्चर्य म्हणजे हे 401 लोक कोण होते? कोर्टात दिलेल्या पुराव्यानुसार यामध्ये रोहित पवारांच्या पत्नी, मेहुणे, व्यावसायिक भागीदार आणि राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा होता। आता एका क्रिकेट असोसिएशनमध्ये जिथे खऱ्या क्रिकेटपटूंना स्थान मिळणे कठीण असते, तिथे एकाच वेळी 400हून अधिक खास लोकांची एंट्री झाल्यामुळे संशयाची सुई रोहित पवारांकडे वळली। जेव्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आले, तेव्हा कोर्टाने अतिशय कडक शब्दात ताशेरे ओढले। कोर्टाची नेमकी वाक्ये पुढील प्रमाणे होती। गैरप्रकार रोखला। हायकोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे समर्थन करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले, आमच्या मते हायकोर्टाने योग्य वेळी हस्तक्षेप करून एक मोठा संभाव्य गैरप्रकार रोखला आहे। क्रिकेट कोणासाठी? कोर्टाने रोहित पवारांच्या वकिलांना थेट प्रश्न विचारला, हे नवीन 401 सभासद कोण आहेत? ते क्रिकेटपटू आहेत का की तुमच्या आवडीचे लोक आहेत? क्रिकेट संस्था ही क्रिकेटपटूंसाठी असायला हवी, राजकीय पुनर्वसनासाठी नाही। निवडणुकीची घाई? निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हे नवीन सभासद का आणले गेले, यावरही कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली। आता या संपूर्ण लढाईत माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी कोर्टासमोर पुरावे ठेवले। पहिला पुरावा, नवीन सभासदांपैकी 18 लोक रोहित पवारांचे थेट नातेवाईक आहेत। दुसरा पुरावा, 50हून अधिक लोक त्यांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित आहेत। आणि तिसरा पुरावा, अनेक राजकीय पदाधिकारी आहेत ज्यांचा क्रिकेटशी कधीही संबंध आलेला नाही। केदार जाधव यांच्या मते हा निव्वळ लोकशाहीचा खून असून क्रिकेट असोसिएशनवर खाजगी कब्जा मिळवण्याचा हा प्रयत्न होता। याच मुद्द्याची दखल कोर्टाने घेतली। सुप्रीम कोर्टाचा कल पाहून आणि न्यायमूर्तीचे तिखट प्रश्न ऐकून रोहित पवार यांच्या वकिलांच्या लक्षात आलं की इथे दिलासा मिळणे कठीण आहे। अखेर कोर्टाने दंड ठोठावण्याचे किंवा अधिक कडक टिप्पणी करण्याचे संकेत दिल्यावर रोहित पवारांच्या वकिलांनी आपली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला। याचा अर्थ असा की आता हे प्रकरण पुन्हा हायकोर्टात चालणार आहे आणि तुर्तास तरी रोहित पवारांना या निवडणुकीत आपली मनमानी करता येणार नाही, हे स्पष्ट झालंय। मित्रांनो, खेळामध्ये राजकारण येणे नवीन नाही, पण खेळाडूंच्या हक्कावर गदा आणून जेव्हा संघटनांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो। सुप्रीम कोर्टाने वापरलेला गैरप्रकार हा शब्द या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करतो। तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी केलेली ही सभासद नोंदणी खरोखर क्रिकेटच्या भल्यासाठी होती की केवळ निवडणुकीत जिंकण्यासाठी? तुमची मते कॉमेंट्समध्ये नक्की लिहा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।